कुरडई कांद्याची भाजी ही आमच्या लहानपणी आमची आई बनवायची। ती आम्हाला त्यावेळी फारच टेस्टी लागायची। त्यामुळे आम्ही आपल्यासाठी आज घेऊन आलो आहोत कुरडई कांद्याची भाजी। आणि आपण ही करून बघितली तर आपल्याही घरातील लहान थोरांनाही आवडेल यात शंका नाही। नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे आई बाबाच्या स्पेशल रेसिपीमध्ये। आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत कुरडई कांद्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी। तर चला सुरू करूया। कुरडई कांद्याची भाजी बनवण्यासाठी आम्ही आपल्याला घेतले आहे 10 ते 12 कुरडया, 5 ते 6 कांदे। कारण आमची फॅमिली 5 ते 6 माणसांची असल्यामुळे सर्वांना भाजी पुरेल अशीच भाजी करायची आहे। त्यासाठी या 10 ते 12 कुरडया घेतलेल्या आहे। आता ह्या कुरडया आपण थोड्या तुकडे करून पाण्यामध्ये भिजवून ठेवू। भाजी करायच्या अगोदर ह्या कुरडया आपल्याला पाण्यात भिजवायच्या असतात, त्यासाठी आपण याचे तुकडे करून घेऊ। सगळ्या कुरडयांचे असेच आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। आपल्या सगळ्या कुरडयांचे बारीक बारीक तुकडे करून झालेले आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकू। आता ह्या पाण्यामध्ये पूर्ण भिजतील असं भिजू द्यायचं आहे। आपण ते 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये कुरडया भिजून ठेवू। तोपर्यंत आता आपण पुढची प्रोसिजर करू, म्हणजेच कांदा चिरून ठेवूया। कांदा आपला चिरून झालेला आहे। 10 मिनिटं झाली। आता आपल्या कुरड्याचा भुगाही चांगला भिजलेला आहे। तर आपण आता त्याची भाजी तयार करून घेऊया। गॅसवर कढईमध्ये आता तेल टाकूया। तेल गरम झाले। आता यामध्ये जिरे टाकणार आहोत। थोडी मोहरी टाकूया। आता यामध्ये थोडा कढीपत्ता टाकू। आता हे सर्व आपलं हे झालेलं तडतड करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये कांदा टाकूया। कांदा आपला लालसर होईपर्यंत आता चांगला परतून घ्यायचा आहे। कुरडई कांद्याच्या भाजीला कांदा जास्त लागतो, कारण त्यामुळे कांदा जास्त असल्यामुळे कुरडई कांद्याची भाजी जास्तच टेस्टी बनते। त्यासाठी आपल्याला जास्त कांदा चिरून घ्यायचा। आता आपला कांदा चांगला लालसर परतून झालेला आहे। त्याचा किती मस्त वास येतोय हे तुम्हाला कळेलच। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू। थोडी हळद टाकू। 1 चमचा तिखट टाकू। तिखट आपल्याला थोडं जास्तच टाकायचं आहे, कारण कुरडई कांद्याची भाजी ही झणझणीत असली तर खायलाही खूप मजा येते आणि ती अशी टेस्टी खूप लागते। त्यासाठी अशी झणझणीत मस्त भाजी आपण तयार करून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपण कांदा, तिखट, मीठ सगळे मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण भिजवलेले कुरडयाचे तुकडे टाकू। आता यामध्ये आपण भिजवलेले कुरडयाचे सर्व तुकडे टाकून झालेले आहे। आता ते एकदा सर्व आपण एकजीव करून घेऊ। कुरडई कांद्याची भाजी खूपच टेस्टी लागते। तुम्ही या अगोदर कधी खाल्लेली नसेल तर तुम्ही एकदा ती ट्राय करून बघा। आता या कुरडई कांद्याची भाजी आपली तयार झालेली आहे। यावरती आता कोथिंबीर टाकूया। तर ही कोथिंबीरही आपण सर्व मिक्स करून घेऊ। त्यावरती थोडा वेळ आपण 2-3 मिनिटे झाकण ठेवू, म्हणजे या कुरडई कांद्याला चांगली वाफ येईल। तुम्ही पाहू शकता आता यावर आपण झाकण काढून घेऊ। आपली कुरडई कांद्याची भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे। ते आपण बाजरीची भाकरी किंवा चपाती बरोबरही शेअर करू शकतो। सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये भाजीही मिळत नाही आणि भाजी घेण्यासाठी जाण्यास भीतीही वाटते। त्यामुळे उपलब्ध साहित्यामध्ये आपण ही कुरडई कांद्याची भाजी आपण पसंत करू शकतात आणि ती फार चविष्ट लागते आणि ही भाजी खाऊन आपल्या आई आजीची आपल्याला आठवण होऊ शकते। आम्हाला विश्वास आहे कुरडई कांद्याची भाजी बनवण्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।